नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण तोंड लावणीचा पदार्थ म्हणजे मस्त अशी महिनाभर टिकणारी पुदिन्याची छान हिरवागार चटणी कशी करायची ते बघणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे। हिरवागार रंग येतो छान, जसे तसे ही चटणी अगदी महिनाभर टिकते। तर ही चटणी करायला खूप सोपी आहे, परंतु तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तरच तुम्हाला ही चटणी बनवता येईल आणि मस्त अशी कोरडी बनून तयार होते आणि छान हिरवागार रंग जसा तसा टिकून राहतो। तर यामध्ये एक साहित्य असं मिसळलं की त्यामुळे चटणी अजिबात खराब होणार नाही। व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे माहीत पडेल। चला तर रेसिपी सोपी आहे, पटकन करायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर झटकीपट रेसिपी आहे, पटकन रेसिपीकडे वळूया। पुदिन्याची चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर बघा, इथं 1 वाटी पुदिन्याची पाने घेतली। पुदिना सर्वात आधी निवडून घेतला, छान त्याची अशी फक्त पानंच घेतली आहे। त्याची देठ अजिबात घ्यायची नाही, फक्त पानं घ्यायची। पानं छान अशा कोवळ्या प्रमाणात आहे 1 वाटी। तर ही सगळ्यात आधी मी 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतली। जेवढी वाटी पुदिना घेतला तेवढीच वाटी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर सुद्धा इथं मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याच वाटीने मोजून अर्धी वाटी डाळवा आहे, फुटाण्याची डाळ ज्याला म्हणतात ते आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटीच खोबऱ्याचे काप आहे आणि 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ सुद्धा लागेल आणि अर्धा लिंबाचा रस लागेल। तर सगळ्यात आधी आपल्याला हे साहित्य हलकंसं भाजून घ्यायचं आहे। चला दाखवते। बघा, सगळ्यात आधी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला घेतलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे। बघा, शेंगदाणे इथं हलकेसे फ्राय होत आहे। आता यामध्येच आपल्याला डाळवं सुद्धा घालून घ्यायचं आहे। फुटाण्याची डाळ आहे, हे सुद्धा यामध्येच अशी खमंग भाजून घ्यायची। या चटणीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करत नाही। गॅस मंद आचेवर ठेवायचा, मोठ्या आचेवर करू नका। हलकेशी 2 मिनिटासाठी हे खमंग असं भाजून घेऊया। बघा, इथे फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे हलकेसे भाजून घेतले किंवा मग हलकंसं याला फ्राय करून घेतलं। आता हे संपूर्ण काढून घ्यायचं, तेल असं नितळून काढायचं झाऱ्यामधून आणि एका परातमध्ये लगेच काढून घ्यायचे। अगदी मी 1 चमचाच तेल घातलं आहे, जास्त तेल घालू नका। चमचाभर तेलामध्ये सगळं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला खोबऱ्याचे काप देखील भाजून घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथं खोबऱ्याचे काप घेतले आहे। हलकंसं फक्त 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं याला। बघा, हलकंसं याला परतून घेतलं तर लगेच काढून घेऊया। आता यामध्ये सुक्या मिरच्या देखील भाजून घ्यायच्या आहे। मिनिटभर मी फक्त याला हलकंसं भाजून घेते। हलकंसं याला भाजून घेतलं लगेच काढून घ्यायचं। आता याच तेलामध्ये कोथिंबीर भाजून घ्यायची आहे। तर इथे कोथिंबीर ड्राय करून घ्यायची आहे, तेल न घालता ही अशी कोरडी करून घ्यायची। मस्त छान अशी सुकल्यासारखी होत आहे कोथिंबीर, ओलावा कमी व्हावा म्हणून हलकंसं याला असं कोरडं करून घ्यायचं। हे बघा, इथं याचा ओलावा कमी झाला आणि कोथिंबीर अगदी छान सुकली आहे। लगेच परातमध्ये काढून घ्यायची। यामध्ये पुदिनासुद्धा ड्राय करून घ्यायचा आहे। पुदिन्याचे पानं देखील हलकेसे कोरडे करून घ्यायचे आहे। बघा, आता इथे पुदिन्याची पानं छान अशी कोरडी झाली आहे। मस्त ही छान यामध्ये अशी कोरडी करून घ्यायची। यातला ओलावा कमी करून घ्यायचा, जेणेकरून चटणी आपली खराब होणार नाही। प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। कोरडी करून घेतली ही पानं, गॅस लगेच बंद करूया आणि ही पानं लगेच एका परातमध्ये काढून घ्यायची। आता सगळं साहित्य गार करून घ्यायचं। सगळं मिश्रण इथे गार झालं आहे, तर लगेच याचं वाटण करून घेऊया। तर मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। हे बघा, अर्ध्या प्रमाणात घालून वाटून घ्यायचं आहे। इथं झाकण लावायचं, बारीक पेस्ट नाही करायची। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे। यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया। याने चटणी अगदी महिनाभर टिकण्यास मदत होते। छान याची भरट तयार करून घेऊया। बघा, इथे मी अर्ध्या प्रमाणात चटणी वाटून घेतली, अर्धं मिश्रण ते वाटून घ्यायचं आहे। यामध्ये मी मीठ घालायला विसरली होती, आता घालते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान याची जाडसर असं वाटण करून घ्यायचं।
बघा इथे आपली मस्त अशी पुदिन्याची चटणी बनवून तयार आहे. मस्त हिरवीगार झाली आहे, तुम्ही बघू शकता. याचा रंग जसा तसा टिकून राहावा यामध्ये लिंबाचा रस पिळायचा, छान महिनाभर टिकते. पाण्याचा यामध्ये अजिबात वापर करायचा नाही आणि यामध्ये आपण तेलसुद्धा फार कमी घातलेलं आहे. हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ही चटणी भरून ठेवू शकता. महिनाभर जशी तशी राहते, अजिबात खराब होत नाही आणि मस्त जेवणासोबत तोंडी लावायला चटकदार ही चटणी घ्यायची, खूप छान लागते. पुदिना खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. आपल्याला पोटाच्या काही समस्या असतील तर पुदिन्याचं सेवन केल्याने त्या समस्या दूर होतात. पुदिना आपल्या शरीरासाठी खूप असा फायदेशीर आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला सहज जमेल, खूप सोपी आहे. एकदा ही चटणी नक्कीच करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान अशा चमचमीत चटकदार रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाते. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.